मॅथमॅटिक्स या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सोडवत आहोत. त्यामध्ये प्रूव्ह दॅट ची उदाहरणं सुरू होती. त्यामधलं 11 उदाहरण पहा, थोडंसं लेंदी आहे. सेक a raised to 4 in bracket 1 minus sin a raised to 4 minus 2 tan a square is equal to 1. हे लेफ्ट हँड साईड आपण इथे सोडवणार आहोत, ज्याची किंमत शेवटी 1 मिळवायची आहे. पहा इथे लेफ्ट हँड साईड लिहिलेली आहे. या दोघांचा इथे पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला. सेक a रेज टू 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलो तर गुणाकार हाच येईल, मायनस सेक a रेज टू 4 ने या साइन a रेज टू 4 ला मल्टिप्लाय करायचं. पहा याच्याने 1 ला मल्टिप्लाय केलो, मायनस या टर्मने या टर्मला मल्टिप्लाय केलो, मायनस 2 tan स्क्वेअर a ॲज इट इज. यानंतर आपल्याला माहिती आहे की सेक इज इक्वल टू 1 बाय कॉस थीटा. हे एक सबस्टिट्यूशन करायचं या इक्वेशनमध्ये. नंतर या टॅनची किंमत tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. हे दोन सबस्टिट्यूशन करायचे आहेत आपल्याला या इक्वेशनमध्ये. म्हणून याची किंमत या पहिल्याप्रमाणे 1 बाय कॉस a रेज टू 4 मायनस 1 बाय पुन्हा याची किंमत कॉस a रेज टू 4 इंटू हा ॲज इट इज मायनस टॉइस इंटू याची व्हॅल्यू त्या सेकंड रिझननुसार साइन स्क्वेअर आहे. मात्र इथं हे बघा, टॅन थीटा म्हणजे साइन भागिले कॉस, मग टॅन स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर असं आहे. आणि थीटाच्या ऐवजी इथे ए आहे, लक्षात घ्या, आपण कॉस स्क्वेअर. ए हे अँगलचं माप आहे. जसं थीटा घेतलं जातं तसं ए, बीटा, गॅमा काही पण घेतलं जातं. बघा इथे गुणाकार केलो, त्यानंतरच्या स्टेपला ह्या दोन किमती इथे सबस्टिट्यूट केलो. यापुढे पहा, गुणाकार करून घेऊया आपण ह्या 1चा आणि या टर्मचा. 1 बाय कॉस a रेज टू 4 मायनस या दोघांचा गुणाकार येईल साइन a रेज टू 4 बाय कॉस a रेज टू 4 मायनस या दोघांचा गुणाकार होईल टॉइस साइन स्क्वेअर a बाय कॉस स्क्वेअर a. यानंतर पहा पुढच्या स्टेपला ह्या दोन वजाबाकीमध्ये यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून डिनॉमिनेटर तोच लिहून या अंशाची वजाबाकी करायची आहे. जसं आपण अंकाची बेरीज वजाबाकी करतो त्याप्रमाणे हे सोडवलं. मायनस सेकंड रेशिओ मात्र ॲज इट इज असू द्या. यानंतर हे कारण जे लिहिलेलं आहे ते मिटवतो. पुढे पहा, त्याच्यानंतर हा जो पॉवर 4 आहे याला घातांकाच्या नियमाप्रमाणे फॅक्टरायझेशन करून आपण हे स्क्वेअरच्या रूपात लिहू शकतो. याप्रमाणे 1 मायनस साइन स्क्वेअर a आणि ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मध्ये स्मॉल ब्रॅकेट आल्यामुळे इथे स्क्वेअर ब्रॅकेट करायचं, आणि अपॉन cos a raised to 4 as it is minus twice sin square a by cos square a. फक्त इथे हा जो पॉवर 4 आहे याला फॅक्टराइज करून लिहिलं होतं. याच्यामुळे झालं काय, हा जो ब्रॅकेट मधला एक्सप्रेशन आहे
हा या फॉर्ममध्ये आला पहा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर याला बी म्हणू, सेकंड टर्मचा स्क्वेअर. त्या फॉर्ममध्ये यावा म्हणूनच आपण याला फॅक्टराइज केलं. मग याचे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत, ए प्लस बी, ए मायनस बी. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, 1 प्लस साइन स्क्वेअर ए, हा साइन स्क्वेअर ए फर्स्ट टर्म आहे, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर ए फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, कॉस ए रेज टू 4 मायनस ट्वाइस साइन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए. यानंतर पहा, हा जो ब्रॅकेट आहे हा आयडेंटिटी मध्ये येतो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि मग त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर लेफ्ट साइडचा साइन स्क्वेअर थीटा राईट साइडला जाईल. म्हणजेच हे बघा, ही आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा जर इकडे मायनस केलं आपण तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची किंमत आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा ठेवता येतं. म्हणून याची किंमत 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि बाय आयडेंटिटी याची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर ए थीटाच्या ऐवजी ए आहे, अपॉन कॉस ए रेज टू 4 आणि मायनस ट्वाइस साइन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए, हे असंच ठेवायचं आहे. आता काय होईल पहा, हे गुणाकारात असल्यामुळे आपण एलिमिनेट करू शकतो. हा कॉस स्क्वेअर ए आणि कॉस ए रेज टू 4 आहे, यातला स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मग कॉस स्क्वेअर ए राहील. कॉस ए रेज टू 4 टाइम्स आहे, हे 2 टाइम्स, इथले 2 टाइम्स कॅन्सल झाले. आता राहील इथे 2 टाइम्स. मग राहिलेले टर्म्स आपण लिहून घेऊया. 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस ट्वाइस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. इथे तुम्हाला लक्षात येईल, या दोघांची वजाबाकी आहे आणि डिनॉमिनेटर या दोघांचे सेम आहेत, म्हणून डिनॉमिनेटर सेम लिहून न्यूमरेटरची क्रिया करायची. वजाबाकी आहे 2 साइन स्क्वेअर ए आणि मग हे दोघं लाईक टर्म्स आहेत, हा साइन स्क्वेअर ए आणि हा साइन स्क्वेअर ए, यांच्या कोइफिशियंटची क्रिया करायची आहे. एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह आहे म्हणून यांचं सबट्रॅक्शन होतं आणि मोठ्या मॅग्निट्यूडचं साइन मायनस येतं. 1 या दोघांची वजाबाकी मायनस 1 येतं, इथं 1 आहे, इथं 2 आहे, वजाबाकी 1 येतं आणि साइन स्क्वेअर ए या दोघांची वजाबाकी केली लक्षात घ्या, अपॉन कॉस स्क्वेअर ए. आणि पुन्हा याच आयडेंटिटीनुसार हा साइन स्क्वेअर थीटा इकडे येऊन जर मायनस झाला तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण कॉस स्क्वेअर थीटा ठेवू शकतो. मग याच्या नंतरच्या स्टेपला बाय आयडेंटिटी या न्यूमरेटरची व्हॅल्यू येईल कॉस स्क्वेअर ए या आयडेंटिटीनुसार आणि डिनॉमिनेटर मात्र कॉस स्क्वेअर ए ॲज इट इज आहे. आणि एखाद्या संख्येला त्या संख्येने भागलो तर भागाकार 1 येतो आणि हीच व्हॅल्यू आहे राईट हँड साईडची, इक्वल टू RHS. आणि मग शेवटी हे लिहिल्यानंतर ही इक्वॅलिटी, हे जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय ते पुन्हा उत्तरामध्ये शेवटी लिहायचे. लक्षात घ्या, थोडंसं लेंदी उदाहरण, सबस्टिट्यूशन जास्त आहेत, पण तुम्ही व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा रिपीट पाहिला तर तुम्हाला हे सहजरित्या कळून जाईल. पहा पुढचं उदाहरण, यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी स्टेप्स भिन्न आहेत.
आता यामध्ये हे जे टॅन थीटा आहे त्याच्याशी संबंधित असलेली ही आयडेंटिटी हे आपल्याला माहिती आहे. वी नो 1 + tan स्क्वेअर थीटा = sec स्क्वेअर थीटा. आता हे उदाहरण असू द्या बाजूला. आपण हे माहीत असलेली आयडेंटिटी पहिल्यांदा लिहिली होती. याच्यावर क्रिया करूनच आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आणि मग हा tan स्क्वेअर थीटा = हा sec स्क्वेअर थीटा प्लसचा 1 इकडे येऊन मायनस होईल. बघा ही आयडेंटिटीज आपण सिम्प्लिफाय करतोय. tan स्क्वेअर थीटाला मला असं लिहिता येतं, म्हणजे tan थीटाचा 2 वेळेस गुणाकार म्हणजे tan स्क्वेअर थीटा. आणि हा पहा a² - b² च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून याचे फॅक्टर्स फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म sec थीटा + 1 आणि फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म sec थीटा - 1. आयडेंटिटी लिहिलं, पुढे या 1 ची साइड बदललं, याला फॅक्टराइज केलं. आता या प्रॉडक्ट पासून आपल्याला 2 रेशो मिळवता येतात. पहा इथे आपल्याला न्यूमरेटर मध्ये tan थीटा पाहिजे, म्हणून हा tan थीटा ठेवला आणि डिनॉमिनेटर मध्ये sec थीटा - 1 अपेक्षित आहे, म्हणून या 2 फॅक्टर मधला हा फॅक्टर इकडे मी डिनॉमिनेटर मध्ये आणतोय. sec थीटा - 1 हा = हा फॅक्टर sec थीटा + 1 आणि हा tan थीटा डिनॉमिनेटर मध्ये लिहिला. बघा या 2 गुणाकारापासून आपण असे 2 रेशोज मिळवतो. आता जर थोडंसं निरीक्षण केलं तर हे न्यूमरेटर्स पहा, tan थीटा आणि sec थीटा + 1, tan थीटा + sec थीटा + 1 राईट साइड येते बघा. आणि लेफ्ट डिनॉमिनेटर मध्ये sec थीटा - 1 हे बघा, sec थीटा - 1 प्लस tan थीटा. क्रम बदल चालतो. म्हणजे यांची बेरीज करायची आणि डिनॉमिनेटर्सची बेरीज करायची, तर हा रेशो मिळतो. आणि हा रेशो या रेशोशी इक्वल दाखवायचे. तर आठवा आपण 9वी मध्ये रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये एक प्रॉपर्टी शिकलो. त्याचं नाव होतं थेरम ऑन इक्वल रेशोज. काय थेरम आहे तो? आपण असं पाहिलंय की 2 रेशो जर इक्वल असतील तर या रेशोच्या फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म वर जर क्रिया केलात, क्रिया करून जो नवीन रेशो मिळतो तो नवीन रेशो यातल्या प्रत्येक रेशोशी इक्वल असतो. म्हणून पुढे लिहायचंय बाय थेरम ऑन इक्वल रेशोज ईच रेशो इज इक्वल टू. आता ईच रेशो म्हणजे तुम्ही ही लिहू शकता, हा रेशो लिहू शकता किंवा हा रेशो लिहू शकता. यातला प्रत्येक रेशो त्या थेरमनुसार यातला प्रत्येक रेशो इक्वल असतो यांच्यावर क्रिया करून येणाऱ्या रेशोशी. मग आपल्याला यांची कोणती क्रिया पाहिजे? tan थीटा प्लस पाहिजे, म्हणून आपण या फर्स्ट टर्मची बेरीज करतोय. tan थीटा प्लस sec थीटा + 1 अपॉन, इथे मात्र फक्त क्रम बदल. अगोदर tan थीटा पाहिजे, नंतर प्लस sec थीटा - 1, फक्त क्रम बदलतोय मी, म्हणून tan थीटा म्हटल्यास या स्टेपला ॲज इट इज लिहा, पुढच्या स्टेपला क्रम बदलून घ्या कन्फ्यूज होत असेल तर. sec थीटा - 1 प्लस tan थीटा. देअरफॉर आता ईच रेशो मध्ये आपल्याला लेफ्ट साइडला कोणता रेशो आवश्यक आहे हे इथे लिहिलेलं आहे. tan थीटा अपॉन sec थीटा - 1 हा आपल्याला अपेक्षित आहे. ईच रेशो पैकी तुम्ही कोणताही रेशो ठेवू शकता. लेफ्ट हँड साइड हा आहे, म्हणून ईच रेशोची व्हॅल्यू मी ही ठेवतोय. देअरफॉर
tan theta अपॉन sec theta minus 1 is equal to राईट साइड रिक्वायरमेंट जशी आहे तशी लिहायची आणि मग tan थीटा अगोदर लिहून घेऊया आपण प्लस चिन्ह न बदलता फक्त क्रम बदलतो आपण -1. पहा इथे हे इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे. यामध्ये आपण 9वीला जो अभ्यासलो थेरम तो थेरम यूज केलो. लक्षात घ्या इथे सुरुवातीला ह्या उदाहरणाचा काहीच संबंध नाही. आयडेंटिटी माहिती आहे, याला सिम्प्लिफाय केलो, फॅक्टराइज केलो आणि मग 2 रेशोज मिळवलो. यावर थेरम वापरला असता. ईच रेशोची व्हॅल्यू बेरीज करून हे मिळते आणि ईच रेशो म्हणजेच हा रेशो जो लेफ्ट साइड आहे तो आपण इथं लिहिलेला आहे. इथे प्रॅक्टिस सेट 6.1 पूर्ण झालेले आहे. यानंतर 132 पानापासून जो काही भाग आहे या वर्षासाठी यामध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री हा भाग होता. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून त्या ठिकाणी व्यवहारातली जी उदाहरणं सोडवली जातात त्यावर आधारित उदाहरणं या भागात होती, शाब्दिक उदाहरणे. तो पूर्ण भाग वगळलेला आहे. 132 पासून जो पूर्ण भाग म्हणजे 6.2 पण त्यामध्ये येतो. तसंच प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा या भागावर आधारित असलेली उदाहरणे म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये 139 पानावर जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती पूर्ण वगळलेली आहेत. लक्षात घ्या, मी PDF पाठवलेलं आहे, ते पाहून घ्या, लक्षात येईल. फक्त तिथं डिस्प्यूट एवढंच आहे की 132 ते 137 असं वगळून पुढे एक लाईन असं दिलेली आहे की यावर आधारित जी उदाहरणं आहेत प्रॉब्लेम सेटमध्ये ती सुद्धा कमी केलेली आहेत. म्हणजेच 139 पानावरची शाब्दिक उदाहरणं कमी केलेली आहेत. मग आता प्रॉब्लेम सेटमध्ये राहतं काय? प्रॉब्लेम सेटमध्ये अजून एक काही लक्षात घ्या, MCQ मध्ये 4था MCQ पण कमी केलेला आहे कारण तो वगळलेल्या भागावर आहे. मग राहिले 3 MCQ ते मी इथे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नापासून 5व्या प्रश्नापर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये सोडवायचं आहे. पहा आता MCQ मध्ये साइन थीटा इंटू कोसेक थीटा हे डॉट गुणाकारासाठी वापरलं जातं. मग हे साइन आणि कोसेक हे दोघं एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत. आपल्याला माहिती आहे, हे बघा 7/5 आणि 5/7 हे दोघं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हटले जातात. 5/5चा भागाकार 7 आणि 7चा भागाकार. थोडक्यात या दोन अपूर्णांकाचा गुणाकार 1 येतो म्हणून यांना मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात. मग आपण पाहिलंय की हे दोघं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स का म्हणतात? कारण यांचा गुणाकार 1 येतो. मग हे दोघं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत याचा अर्थ या दोघांचा गुणाकार 1 असतो. म्हणून याचं उत्तर आहे, तुम्ही याचं उत्तर लिहित असताना आन्सर मध्ये फक्त असं ऑप्शन ए लिहिलं तरी चालतं किंवा ऑप्शन ए लिहून पुढे असं उत्तर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. नेक्स्ट, कोसेक 45 ची व्हॅल्यू किती? तर अकॉर्डिंग टू टेबल मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये जर साइनच्या किमती तुम्हाला पाठ असतील तर त्यावरून बाकीच्या किमती सहजरित्या आपल्याला मिळवता येतात. इनव्हर्स करून किंवा भाग देऊन, जसं टॅनच्या किमती मिळवण्यासाठी साइनला कॉसने भागतो आपण. मग कोसेक हा इथेच पाहिलंय आपण साइनचा इनव्हर्स आहे. मग साइन 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहित असेल तर इनव्हर्स करून कोसेक 45 ची व्हॅल्यू आपल्याला मिळवता येतं. आणि टेबलनुसार साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि मग साइन 45 चा इनव्हर्स कोसेक 45 आहे म्हणून 1/√2 चा इनव्हर्स येतो √2. म्हणून ऑप्शन बी हे उत्तर आहे √2.
नेक्स्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, ही आयडेंटिटी आहे, 3 आयडेंटिटी मी सांगितलेले, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा and 1 plus tan square theta is equal to sec square theta. म्हणून याचं उत्तर आहे हे ऑप्शन सी, sec square theta. याच्यानंतर चौथा MCQ मी सांगितल्याप्रमाणे वगळलेला आहे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न आहेत पहा, दुसरा, तिसरा आणि चौथा यासारखी सेम प्रश्न आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. पुन्हा फिफ्थ क्वेश्चन प्रूव्ह द फॉलोइंग आहे, जसं आतापर्यंत आपण सोडवले त्यामध्ये 10 एक्झाम्पल्स आहेत, ते घेऊया आणि मग त्यानंतर इथे आपला धडा संपेल.